अरे काय केलं पडराचा भाई? बॉम्ब फोडणे केले. एक तरी मदरसामध्ये चुकून कुठला तरी डॉक्टर इंजिनियर बनलेला दाखवा. आणि चुकून बनला तो डायरेक्ट आतंकवादीच बनतो. तो पोलिसांना पण सांगतो, करा जोरदार काम. हिंदुत्ववादी विचाराच्या सरकार असताना करा. मी पहिल्या दिवसापासून बोलतोय, हे जे मदरसा आहेत ना, हे आतंकवादीचे अड्डे आहेत. हे काही शिक्षण देत नाहीत त्यांना, तिथे काय शिक्षण देत नाही. जरा धाड मारली कधी आमच्या पोलिसांनी. पोलिसांना पण सांगतो, करा जोरदार काम. हिंदुत्ववादी विचाराच्या सरकार असताना करा. नाही तुम्हाला मेडल मिळवलं ना, तर नावाचं नितेश राणे नाही, एक लक्षात घ्या. नावाचं नितेश राणे नाही. धाडच दाखवा, हो धाडच दाखवा. पोलीस खाता काय करू शकतंय हे आम्ही 93च्या दंगलीनंतर बघितलेल्यापैकी एक कार्यकर्ता आहे. मी कार्यकर्ता आहे. हे सगळे मदरसे, त्याच्यामध्ये आतंकवादी घडवले जातात. किती उदाहरणं तुम्हाला. आमचे पत्रकार मित्र बघा लाईनीत बसलेले, आज लेवलवर आणलंय त्यांना. तर बिचारांना नेहमी खालती बसवतात. विचारा त्यांना, किती असे केसेस घडले आहेत जिथे मदरसामध्ये आतंकवादी सापडले आहेत, हत्यार सापडले आहेत. एक तरी मदरसामध्ये चुकून कुठला तरी डॉक्टर इंजिनियर बनलेला दाखवा. आणि चुकून बनला तो डायरेक्ट आतंकवादीच बनतो. तो म्हणजे आयला ती डिग्री पण काय चाटायला घेतात तेही कळत नाही. बघा कुठलाही आतंकवादी येतो, डॉक्टर था, इंजिनियर था. अरे काय केलं पडराचा भाई? बॉम्ब फोडणे केले. त्याच्या मदरसामध्ये कसं चर्चा होतो, ऐसा बेटा थोड़ा इस बार बड़ा वाला बॉम्ब बनाना, पिछले बैच ने ना छोटा वाला बनाया था. हे याचं यांची शिक्षण. येताना आमच्या मोरे दाखवत होता एक एक शिक्षण संस्था. बरं झालं म्हणून बोलत. तुमचे आभार, मला इथे नेरळला बोलव. आता बघा गेल्यानंतर कसे फटाके लावतो इथे. क्या आप भी पाइल्स के ऑपरेशन से डरते हैं? श्रीजा पाइल्स क्लिनिक लाया है बिना ऑपरेशन का पक्का इलाज. अभी कॉल करें